आता जर तुम्ही गटारात पडला तर तुमच्यावरती ॲक्शन होईल. कारण की तुम्ही देशाचं नाव खराब करताय. असं मी म्हणत नाही. मुंबईच्या महापौर असलेल्या मॅडम रितू तावडे म्हणतात. आता त्याचं झालं असं की बघा, पावसाळा सुरू झालाय. मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाली. या अगोदर महापौर असलेल्या मॅडम काय म्हणाल्या होत्या, मुंबईमध्ये सगळी काही साफसफाई झाली. कुठेही पाणी साचणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही. आणि त्याच्यात जस्ट 2 दिवसा अगोदरच मुंबईच्या साकी नाका परिसरामध्ये भरपूर पाणी साचलं होतं. त्याच दरम्यान 55 वर्षीय असलम शेख नावाचा व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला. कदाचित हेच पाहण्यासाठी मॅडम रितू तावडे त्या ठिकाणी गेल्या असतील. त्यांच्या पाठीमागेच एक व्यक्ती पुन्हा एकदा मॅनहोलमध्ये पाय घसरून पडला. नशीब त्या ठिकाणी लोक होते, तो वाचला. त्यावरती महापौर असलेल्या मॅडम रितू तावडे काय म्हणतात माहिती का, हा माणूस पडलाच कस काय, माझ्या पाठीमागे एवढे लोक होते मग तो मॅनहोलमध्ये पडलाच कस काय. नक्कीच मला बदनाम करण्यासाठी काहीतरी षडयंत्र आहे. त्या माणसाची चौकशी झाली पाहिजे. अरे साधा सिंपल प्रश्न आहे यार. तिथं मॅनहोलवरती झाकणच नव्हतं, पाणी साचलं होतं, बिचारा माणूस घसरला. आता त्या माणसावरती ॲक्शन घ्यायला लागलेत. कमाल आहे. साफसफाईच्या नावावरती बोंबाबोंब. आणि भाजप सरकार म्हणतंय आम्हाला बदनाम करण्यासाठी तो माणूस जाणून बुजून त्या गटारात पडला. त्याच्यामुळं आता इथून पुढे आपण कुठं मुंबईमध्ये गटारात पडला ना, तर सांभाळून कोणालाही काही नाव ठेवू नका, नाहीतर आपल्यावरती ॲक्शन होईल. गटार आणि ॲक्शन लक्षात ठेवा.